तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज दिवाळीला सुरुवात होते। तर आज दिवाळीचा पहिला दिवा आणि आज एकादशी आहे। तर सईच्या पप्पाने एकादशीचा उपवास असतो, त्यामुळे ना आज डब्यासाठी ना तर पहिले पापड्या तळून ठेवल्या तर भरपूर अशा केल्या, कारण आईंनाही उपवास असतो, सईही खाते। आणि त्यानंतर खिचडीसाठी बटाटाही उकडला होता। तर आज खिचडी आणि डब्यासाठी पापड्या द्यायच्या होत्या, तर खिचडीची तयारी करत होती। तर तुम्हालाही थंबनेलवरून समजले असेल तर अशी भरपूर अशी शॉपिंग केली, भरपूर कामे केली आहे, सगळे काही व्हिडिओमध्ये आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आता 11 वाजले, आमचं जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही ना शॉपिंग करायला चाललोय। तर लक्ष्मीपूजनसाठी ना काही काही वस्तू लागतात त्या आज खरेदी करतो। तर उद्या धनत्रयोदशी आहे, आज पहिला दिवा आहे, तर आज एकादशी आहे, वसुबारस आहे। तर तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, घरातलं मी सगळं काही आवरलंय, आता खूप टाइम झालेला आहे। तर आई, मी, सई आम्ही तिघेही चाललोय। काय रे बाबड्या, आपण घातलं का, तयार झाली का? बाय बाय कर ना, बाय बाय बाय। कुठे चालली तू? मामाच्या घरी चाललो। हो का? मामाचं गाणं म्हण ना, मामाचं गाणं। मामाच्या रुमालात साखर फुटाणा। तर भरपूर अशी शॉपिंग करायची होती। तर सगळ्यात पहिले ना आम्ही सईचं ना एक ड्रेस स्टिच करायला टाकायला, तर त्याचं माप दिलं, त्यानंतर खरेदीला सुरुवात केली। तर सगळ्यात पहिले रांगोळी खरेदी केली। तर सण म्हटला का रांगोळी आलीच। त्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना आपल्याला शिराई ना आपली लक्ष्मी अजून पूजायची असते। त्यानंतर हे सगळे काही ना डेकोरेशनच्या वस्तू, हा प्रसाद आहे ना, आणि बत्तीशांचा आहे ना लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला प्रसाद द्यावा लागतो। तर असं खूप आहे ना बारीक वस्तू आपल्याला पूजेसाठी घ्यावं लागतात, आणि जे लक्षात होतं ना ते सगळं काही घेतलं। भरपूर अशी गर्दी होती, तर मार्केटमध्येही खूप गर्दी होती, आणि आम्ही ना पंत्या वगैरे सगळं काही बघत होतो। जास्त काही घ्यायच्या नव्हत्या पंत्या, कारण ना मागच्याच वर्षीच्या ना खूप साऱ्या आम्ही घेऊन ठेवलेल्या होत्या, तर त्या पण यूज करता येईल। पहिला काय घेतलंय दिसतं का फोनमध्ये, दाखव बरं सही। रोड नाही का त्याला वाजवायला? नाही मग रोड लागा ना, रोड शिवाय काय। तर त्यानंतर आहे ना मी मम्मीच्या घरी गेली। तर सौरभला घेऊन येणे इथे मिलमध्ये आले। तर कशासाठी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे। सौरभ मामाला पा दे ना, एक बाय म्हण, पा दे, आपल्याला जायचंय। माझ्या मामाच्या रुमाला साखर फुटाणा, माझ्या मामाच्या रुमाला घरी निघा। बाय बाय कर, बाय बाय मामाला, आजीला बाय 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 बाय। आणि सौरभ मामाचं गाणं म्हणून दाखव ना। सौरभ मामाचं गाणं म्हण। काय ग? साखर फुटाणा मामाच्या रुमालात, मामाची डोळे साखर फुटाणा, आणि जॉनी जॉनी म्हणून दाखव बरं। तर मम्मीचे तर थोड्या वेळा बसलो, थोडंसं काम होतं तेही केलं। त्यानंतर परत आम्ही मार्केटमधून यायचं ना घरी जायचं होतं, तर थोडंसं काम होतं मार्केटमध्ये तेही केलं। त्यानंतर सोनाऱ्याचे इथे ना आम्ही देव टाकले ते 2-3 दिवसापूर्वी भर टाकण्यासाठी, आणि लक्ष्मीचे ना मस्त अशी पॉलिश केली। तर खूप छान देव झाले, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। त्यानंतर घरी निघालो आणि जाताना दिदीलाही घेऊन आलो। तर खूप सारी शॉपिंग केलेली होती, आणि तर मग त्यामुळे ना सई पण होती आमच्यासोबत। तर आम्हाला रिक्षानेही जायचं होतं घरी, तर भरपूर अशी रिक्षातही गर्दी होती। तर म्हटलं चला दिदीलाही घेऊन जाऊ, तर दिदी पण आले आमच्यासोबत। तर घरी गेल्यानंतर आहे ना आई काही घरात आल्या नाही, तर देव केल्यानंतर आहे ना घरात गंधी आणण्याआधी ना देवाचं दर्शन करावं लागतं। तर आमच्याच गावामध्ये ना हे खंडोबाचं छोटंसं मंदिर आहे, देवीचंही मंदिर आहे। तर आई आणि मामा आहे ना देवाला ना दर्शनासाठी तिकडे घेऊन गेले।
आणि देव जेव्हा आपण नवीन करतो ना आणि किंवा भर टाकतो ना तर तळीही भरली जाते. तर घरी आल्यानंतर तळी भरली. मी मस्त असं देवांचं मस्त स्वागत केलं. खंडराव महाराज की जय, मासा मानाई की जय, गणी पठार की जय, अंगडी प्रधान की जय, करामाई की जय, हर हर महादेव, चिंतामण मोय, देवगिरी जगत, सोने जगत, मोदे तुरा, न्याय स्वार, मोदे तुरा, पाय में तोला, बेबी हीरा, मंदिर गलगुटा, अंगावर शाल, सहदेव लाल, माता सुंदरी, आरती करी, देवाली, भक्ता घरी, खोबऱ्याचा कडका, भांडाचा कडका, सदा आनंदाचा येको. पाठ नाही राहिली असं होती. मग हिची ओळख पडली ना तिला, ते कधी कुत्र कात्र माहिती. तर देव मस्त असे ना एकदम छान अशी घडंग तयार केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच नंतर. आणि देवाला आहे ना मस्त बाहेर आहे ना तळी भरल्या गेली. त्यानंतर देवाचं मस्त आहे ना असं औक्षण केलं. तर घरामध्ये असं मस्त स्वागत केलं. त्यानंतर आहे ना उंबरठाही आज बसवायचा होता. तर आज भरपूर अशी कामे केली. तर देवघरात गेल्यानंतर ना ते काकाही आले होते उंबरठा बसवायला. आणि उंबरठ्यामध्ये ना आपण मला ही चांदीची तार टाकायची होती. तर घराला आहे ना माझं असं कडप्याचंच उंबरठा होता आणि लाकडाचा उंबरठा असणं ना घराला आवश्यक असतं. तर म्हटले चला, आणि देवही आले होते. तर आज खूपच छान असा माझा दिवस गेला. तर घराला आहे ना उंबरठा असावाच. तर हे लक्ष्मीचं प्रतीकच आहे. तर उंबरठाही बसवून घेतला. आणि त्यामध्ये ना तर मिलमधूनच मी हा उंबरठा घेतलेला आहे. तर 1100 रुपयाला पडला. आणि त्यामध्ये ना ते मिलमधूनच आहे ना असं तार टाकण्यासाठी ना आपल्याला करून देतात. तर आज मस्त माझ्या घरी देवही आले आणि उंबरठाही बसला गेला. आणि रात्री ना मी सायंकाळच्या वेळेस ना आपल्याला आहे ना आज वसुबारस होतं. तर गाईचंही पूजन करायचं होतं. तर खूप मस्त माझं असं वसुबारसचं पूजन झालेलं आहे. तर आज ना दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे आज एकादशी. तर पहिला दिवा लावायचा असतो. आणि आजच्याच दिवशी ना तर आम्ही ना 2-3 दिवसापूर्वी ना देव बनवायला टाकलेले होते. आणि आज घेऊनही आलो. आणि उंबरा नव्हता तर उंबराही बसवला. आणि घराला आहे ना उंबरा असणं आवश्यक असतं. बापरे. आणि आज गुरुवार पण आहे. आणि आज वसुबारस आहे. पहिला पण दिवा आहे. एकादश आहे. तर खूप छान मुहूर्त आहे. आणि गुरुवारी नेहमी ना हळदीचं लेपन करायचं असतं. आणि असं शुभ काम असले की ही हळदीचं लेपन करायचं. तर आता मस्त आहे ना पहिलाच म्हणजे माझा उंबरठा बसवला गेला आहे. आणि मस्त मी त्याच्यावर हळदीचं लेपन करते.
वसुबारसचे ना तर मस्त अशी ना रांगोळी काढली मी. तर कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर उंबरठ्याचं लेपन झाल्यानंतर ना उंबरठ्याचं लेपन ना सुकू दिलं तर खूपच छान असं ना हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबरठा खूप मस्त दिसत होता. आणि हे ना मी पावलं ना मार्केटमधून आजच आणले तर 50 रुपयाला पडले. आणि ती पट्टी दिसते ना पावलांची तीही तर ती ना मी खाली चिटकवली उंबरठ्याच्या खाली. तर बघा तर असे पावले आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर ना आपलं घराचा उंबरठा किती मस्त दिसतोय. आणि व रांगोळी वगैरे सगळं काही माझं आवरलेलं होतं पण ना लाईटच नव्हती, खूप लेट लाईट आली. तर बाहेर सगळी काही रांगोळी काढली होती आणि शेणानेही सारवलेलं होतं. एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि जिथे ना असं ना प्रसन्न वातावरण असते ना तिथे लक्ष्मीचा वास असतो. तर उंबरठ्याचंही पूजन केलं. तर खूपच मस्त अशी ना मस्त वसुबारसची रांगोळी काढलेली आहे. आणि बाहेर खूप छान वाटते. आईनी ना इथे मस्तपैकी सारवलं पण आहे. तर आहे ना मस्त अशी रांगोळी वगैरे सगळं काही काढलंय पण घरात अंधार दिसतंय तर लाईटच नाही. तर मला वसुबारसची पूजा हे करायची पण लाईट नाहीये. तर लाईट आली की मस्तपैकी अभिषेक करायचा आहे देवांचा, पूजा करायची, सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा. ते बाळा नको. तर आज ना दिवाळीला सुरुवात होते आणि आज एकादशी आहे, वसुबारस आहे. तर आज पहिला दिवा लावण्याची वेळ आता झाली आहे. 6:30 वाजलेचे, सायंकाळही झालेला आहे. तर आज उंबरठा पूजन मस्त केलं. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज चला मस्त असे दिवे लावलेले आहे आणि अजून काही लाईट आलेलीच नाहीये. तर 6:30 वाजले तरी लाईट कधी येईल काय माहित नाही. तर अजून देवाचा अभिषेकही करायचा बाकी आहे पण ना अंधारामध्ये काही होत नाही. तर चला आता मस्त घर आहे ना असं मस्त प्रकाशित करते मी. पहिले देवापाशी लावू का? हाय देवापाशी येतात आहे जातावर ती कुठे तुळशी पहिलाच नाही ती त्याच्यात ठेवून वापस या
तर लाईट यायला ना वेळच लागला, तर म्हटले लाईट येण्यापूर्वी सगळं घर प्रकाशित करू. सगळे काही दिवे लावले गेले आणि लाईट आल्यानंतर पहिले देवाचा अभिषेक केला. तर खूप लेटच झालं होतं, पण अभिषेक करायचा बाकी होता. पण लाईटीने ऐन वेळेचे ना खूप लेट आली, तर 7-7:30च्या दरम्यान आलीच. तर ना आज एकादशीही होती, तर विठ्ठलाचा पहिला अभिषेक केला. तर मध, दही, दुधाने ना पंचामृताने मस्त देवाचा अभिषेक केला. आणि आपण देवाची कडण केल्यानंतर सगळ्या देवांचाही अभिषेक करावा लागतो. तर मी विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा अभिषेक झाल्यानंतर मिस्टरांनी सगळे काही देवांचा मस्त असा अभिषेक केला. त्यानंतरच वसुबारस आहे, तर वसुबारस आपल्याला मला गाईचीही पूजा करायची होती. तर सगळ्या पूजा करायच्या होत्या. लाईटमुळे ना थोडा उशीरच झालेला होता, पण आम्ही सगळ्या पूजा ना एकदम अशा ना निवंतपणे केल्या आणि सगळ्या देवांचं छान अशी पूजा झाल्या. तर एकदम छान देवाचे सगळ्या देवांचे अभिषेक झाले. आणि जेव्हा ना सगळ्या देवींना स्थापित केल्यानंतर एक वेगळीशी ना देवघराला ना शोभा चाली. तर सगळ्या देवांचा ना छान असा अभिषेक केला आणि अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्थापित केली. आरती केली, प्रसाद दाखवला. आणि आज एकादश असल्यामुळे ना नैवेद्याला ना मी फळं आणि ना आज भगर केली होती, तेच नैवेद्य दिला. तर अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते, पण महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ते वसुबारसपासून. तर या दिवसापासून तर गायीगुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स्य द्वादशी साजरा केला जातो. हिंदू धर्मात गायीला एक महत्त्वाचे स्थान आहे, तर लक्ष्मी मानले जाते आणि तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सतत व धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. तर मीही गायीची मस्त पूजा केली. तर पाटावर मस्त आसन आथरले. त्यानंतर माझ्याकडे गाई होती छोटीशी, तर तिला मस्त पूजन केलं. तर तुमच्याकडे गाय असेल ना, तर तिचीही मस्त पूजा करा. तिलाही मस्त केळ किंवा फळ खायला द्या, कारण आज एकादश होती. तर आज माझं सगळ्या देवांचा अभिषेक खूप छान झाला आणि गायीचंही पूजन मस्त झाले. तर तुम्ही गायीचे पूजन केले का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढत होते. हे टाळण्यासाठी म्हणून 100 कोटी देव जिच्यात सामावले आहे अशी ही आपली गावमातेचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवांच्या दैवी किरण शोषण्याची कमल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभू प्रतिनिधित्व करत असते, म्हणून या दिवशी गायीची उपासना करतात.
तर देवाची आरती झाली, सगळ्यांनी पूजा केली. तर मस्त असं आहे ना, एकदम छान पूजा झाली. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.